नतमस्तक होत मी वैभव पाटील आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। काटेरी अंथरुणावर जन्माला येऊन त्या अंथरुणाची ज्यांना सवय होते ते सामान्य म्हणून जगतात, पण बोचणाऱ्या काट्यांची ज्यांना जाणीव होते आणि हक्काचं सुख मिळवण्याची ज्यांच्यात हिंमत असते ते असामान्य होतात। भारत नावाच्या पुरुषप्रधान अडथळ्यातून वाट काढत प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला ज्ञानामृताचा आनंद देणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले ह्या अशाच एक असामान्य ज्ञानगंगोत्री होत। भारतातील स्त्री शिक्षणाची ज्ञानगंगोत्री आणि महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात तेवढी तोलामोलाची साथ देणारे क्रांतिज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले होय। स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजाला व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला, पण बंधनाचा अर्थच ज्या वयात कळत नाही त्या वयापासूनच सावित्रीबाईंनी आपल्या कार्याला न करत सुरुवात केली। एका दुबळ्या मुलाच्या हातातील फुल हिसकावून घेणाऱ्या धटिंगणाला त्याने अद्दल घडवली, तर पक्ष्यांची अंडी खाणाऱ्या नागाला त्यांनी ठेचून मारलं। वयाच्या 9व्या वर्षी 13 वर्षाच्या ज्योतिरावांसोबत सावित्रीचा विवाह झाला। लग्न झाल्यावर सावित्रीबाईंनी सोबत म्हणून एक पुस्तक आणलं होतं। यावरून त्यांच्या मनात असणारे अक्षरांचे प्रेम दिसून येते। एकूण ज्ञानासाठी आतुर असलेले जीवन प्रवाह एकत्र आले होते। सेठजी, टाकला पाऊल मागं घेऊ नका, तुम्ही शिकावं असं मला बी वाटतं। या शब्दात त्यांनी ज्योतिबांना ताकद दिली। ज्योतिरावांना एक नवा मार्ग सापडला। त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवलं आणि भारताच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण घटना घडली। 1 जानेवारी 1848 होय मित्रांनो, संपूर्ण भारताच्या इतिहासात ज्या क्षणांची सुवर्णाक्षरांनी नोंद झाली तीच ही दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली। जनसामान्यांसाठी अंगावर शेण माती शिव्या झेलत त्यांनी हे कार्य सुरूच ठेवलं। अनेक संकट पार करत हा ज्ञान प्रसाराचा प्रवास चालूच राहिला। त्यामुळेच मित्रांनो, आज आपण पाहतोय, अनुभवतोय, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारी, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचे उद्धारी या उक्तीप्रमाणे गौरवली जाणारी स्त्री आता हाती माऊस घेऊन विश्वाचे हौस सांभाळत आहे। अबला हे विशेषण झटकून सबला हे विशेषण सार्थ करीत आजची स्त्री विविध क्षेत्रात तेजाने तळपत आहे। सावित्रीच्या या लेकीने शिक्षणाची कास धरलीने प्रगतीची कवाडं त्यांच्यासाठी उघडी झाली। स्त्री पुरुष समानतेचं मूल्य आता खऱ्या अर्थानं रुजायला लागलं आहे। आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणजेच बालिका दिन। अशा या पवित्र दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिका येथील सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी, संपूर्ण शिक्षण विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांकडून भारतातील स्त्री शिक्षणाची ज्ञानगंगोत्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। जय हिंद, जय महाराष्ट्र।